कॅप्टन अशोक खरात या प्रकरणात जे अडकलेले आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे असं शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हटलंय। राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा रुपाली चाकणकरांसारख्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा भोंदूगिरीचं समर्थन करणं, त्याचे म्हणजे त्यांनी केलेल्या पापामध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य करणं ही निषेधार्ह बाब तर आहेत, परंतु कॅप्टन खरातांच्या या संपूर्ण कारनाम्यामध्ये जे अडकलेले आहेत त्या सर्वांवर अशा पद्धतीची कारवाई होण्याची आवश्यकता आहे। रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा देऊन साळसूदपणे आपली भूमिका मांडायचं जे नाटक केलेलं आहे हे सर्वस्वी झूट आहे। त्यांना नैतिक अधिकार कोणत्या म्हणजे इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा त्यांना राहण्याचा अधिकार नाही आहे। तर म्हटलं जात आहे की दीपक केसरकर यांनीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबांना कॅप्टन भोंदूबाबाचा पत्ता दाखवला आणि त्याच्याच माध्यमातून मग ते कामाख्यापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे इकडे तर दीपकभाई केसरकर बाबा बाबा म्हणूनच ओळखले जातात आणि ज्या पद्धतीने कॅप्टन खरात यांची सेवा चाकरी करण्याचं काम या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे ते पाहिल्यानंतर पोलिसांनी खरात बाबांकडून जप्त केलेले जे व्हिडिओज आहेत हे पूर्णपणे सुरक्षित ठेवून ते उघड करण्याची आवश्यकता आहे। ते सार्वजनिकरित्या ते उघड करण्याची आवश्यकता आहे। आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील निम्मेपेक्षा जास्त मंत्री खरात बाबांचे एक शिष्य म्हणा किंवा त्यांचे पाय चेपणारे म्हणा हे मानले जातात। त्यामुळे ते खरात बाबांच्या या दुष्कृत्यामध्ये ह्या सगळ्या मंत्र्यांचा ज्या मंत्र्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांची हकालपट्टी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून करण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आले। नक्कीच वाढणार की दीपकभाईंनी ज्या पद्धतीने अंधश्रद्धेचा भागुलबुवा केला होता आणि बाबागिरी करून मतदारसंघातल्या लोकांना फसवण्याचा धंदा केला होता त्याचं फळ तर त्यांना भोगावंच लागेल। खरात बाबांचं आणि कॅप्टन खरात बाबा आणि दीपकभाई यांचे बऱ्याच वर्षापासून अत्यंत चांगले संबंध होते आणि तंत्र मंत्र ह्या सगळ्या विद्यामध्ये दीपकभाईंनी त्यांच्याकडून अनुकरण केलं होतं ही माहिती आहे। त्यामुळे येणाऱ्या SIT चौकशीला दीपकभाईंना सामोरे जावं लागेल। एवढंच नव्हे तर त्या म्हणजे सिंधुदुर्गाच्या देवदेवतांना प्रार्थना करेन की दीपक खरात कॅप्टन खरातांच्या व्हिडिओमध्ये अशा मंत्र्यांचे फोटो मिळू नये जेणेकरून सिंधुदुर्गाची प्रतिमा मलिन होऊ नये। दुष्कर्माची परतफेड झाली असं म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर घणाघाती टीका केली। कॅप्टन खरात या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज आपण सोशल मीडिया तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय। खरं या विकृत मानसिकतेच्या माणसासोबतचे ज्या लोकांचे व्हिडिओज आणि फोटोजही बाहेर आलेले आहेत ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे। माझी या निमित्ताने मी मुख्यमंत्री महोदयांचे देखील अभिनंदन आणि आभार व्यक्त करेल की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये स्वतःहून लक्ष घालून त्यांचा ह्या प्रकरणाचा सगळा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी त्यांच्या यंत्रणेला कामाला लावलं आणि आज हे प्रकरण बाहेर आलेलं आहे। पण फक्त एवढ्यावर होणार नाही तर आज ज्यांचे धागेदोरे ह्या सगळ्या प्रकरणाशी आपल्याला दिसत आहेत ह्या सगळ्यांची देखील चौकशी होणं गरजेची आहे की ह्या काही लोकांचं पाठबळ आहे का खरातांना आणि त्याच पाठबळामुळे हे एवढे प्रकरण झालेत का किंवा एवढ्या महिलांवरती अत्याचार झाल्यावर पण त्या महिलांच्या तक्रारी का बाहेर आलेल्या नाहीयेत। इथे कुठलं तरी पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही। तर नक्कीच माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची त्यांच्याशी असलेल्या कनेक्टेड असलेल्या लोकांची देखील सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। तस्मै नमा एवढं मी नक्कीच त्यांच्यासाठी म्हणेल, कारण वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असेल अशा अनेक महिलांच्या तक्रारीमध्ये जे त्यांनी त्यांच्या निपक्षपाती चौकशी करणं गरजेची असताना त्यांनी पीडितेची बाजू न घेता काही राजकीय लोकांना पाठीशी घालण्याचं जे काम किंवा जे दुष्कर्म त्यांच्या माध्यमातून घडलं होतं आणि त्याची त्यांना आज ही
ह्या बाबतीमध्ये परतफेड मिळते असंच मी त्यांना म्हणेल. कारण शेवटी आपण ज्या पदावर बसतो, ज्या संविधानिक पदावर बसतो, तेव्हा आपल्याला समोरच्याला न्याय देणं अपेक्षित असतं. पण ते न्याय न देता कुणाला तरी वाचवायचं आणि त्या पीडित महिलांवरती जो अन्याय झाला, तो अन्याय शेवटी आज त्यांच्या या राजीनाम्याला मला असं वाटतं की त्याला त्यांनी जबाबदार झालंय. राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद पार पडले, पाहूयात ते काय म्हणालेत. आजकाल अशा बुवांचं सरकारी पातळीवर फारच उदोउदो केलं जातं. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला सुद्धा असे अनेक बुवा बसलेले होते. माणसानं धार्मिक जरूर असावं, परंतु अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणारे आणि माणसाच्या धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन अतिशय किळसवाण्या पद्धतीनं महिलांचं लैंगिक शोषण करणारे हे जे काय बुवा आहेत आणि त्यांच्या पाठीमागे असणारे हे जे राजकीय नेते आहेत, त्याचबरोबर प्रशासनातलेही सुद्धा अनेक दिग्गज त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. 200 कोटीची मालमत्ता या बुवाकडे येतेच कुठून, आणि त्याचे पाय काय धुवून पितात, काय काय हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र हे लोक कुठे घेऊन चाललेले आहेत? केवळ रुपाली चाकणकरांचाच राजीनामा घेऊन चालणार नाही. जे जे राजकीय नेते, मग ते विरोधातले असोत की सत्तेतले असोत, या बुवाच्या नादाला लागलेत, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण हजारो स्त्रियांचं लैंगिक शोषण या ठिकाणी झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा शिरच्छेद केलेला होता, एका स्त्रीचा अवमान केला म्हणून. तो हा महाराष्ट्र आहे, हे विसरू नका. जिल्ह्यातले आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांना SITची चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. दीपक केसरकरांचे फोटो त्या कॅप्टन अशोक खरातसोबत व्हायरल देखील झालेले पाहायला मिळते. मी तर समाज माध्यमामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा अनेक लोकांचे फोटो बघितलेले त्या बंधूबरोबर. त्यामुळे या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे. उलट मित्र असं म्हणेन की यांनी स्वतःहून खुलासा केला पाहिजे की हा फोटो, याचा अर्थ काय. गर्दीत कळत न कळतपणे फोटो काढणं वेगळं, कारण बऱ्याच वेळा होतं सार्वजनिक जीवनामध्ये समोर असलेला माणूस कोण आहे, कसा आहे माहिती नसतं आणि कुणीतरी फोटो काढतं. परंतु एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, एखाद्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा आपण अशा बंधूबरोबर बसतो, त्यावेळी तो कोण आहे आणि त्याला ज्या पद्धतीनं सन्मान मिळतो हे अत्यंत गंभीर आहे. आणि त्याचाच गैरफायदा घेऊन हे लोक दिनदुबळ्या स्त्रियांचं शोषण करत असतात, त्यांना भीती घालत असतात, त्यांना कायद्याचा धाक राहत नाही. आणि त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. तुम्ही ज्या नेत्यांची नावं घेतली त्या नेत्यांची चौकशी होईल असं वाटतं का? कारण ते सगळे मोठे नेते आहेत. नाही झाली तर जनतेनं याचा जाब विचारला पाहिजे. अरे, आपल्या आया बहिणीच्या आबरूला काही किंमत आहे का नाही? आपण त्याच्यावर काय बोलणार आहोत का नाही? किती दिवस हे तोंड मिटून सहन करायचं, याचा विचार प्रत्येक सामान्य माणसानं सुद्धा विचार केला पाहिजे. ज्या दिवशी भगतसिंगांचा शहादत दिवस आहे आणि या भगतसिंगांच्या स्मृती दिनादिवशी कोकणातला शेतकरी बऱ्याच वर्षानंतर आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय. ज्या सरकारनं त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, बेदखल केलं, त्या सरकारवरचा रोष व्यक्त करण्यासाठी म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करून रोखून धरायचा निर्णय 12 मार्चलाच आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्फत सरकारला कळवलेला होता. 10 दिवस थांबलो आम्ही, परंतु निर्णय काय अजून झालेला नाही आहे. म्हणून ठरलेलं आंदोलन हे 23 मार्चला सकाळी 10:30 वाजता नांदगाव तिट्याला होणार म्हणजे होणार. हे आंदोलन कशा स्वरूपाचं असेल, काय? मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो शेतकरी रोखून धरतील आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, हा आमचा निर्धार आहे.
या बातमीसोबतच राजकीय आढावामध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.